तू माझी चांगली मैत्रीण आहेस म्हणून तुला सांगतोय की त्या निखिल पासून थोडंसं दूर राहा. संकेत, तुझा प्रॉब्लेम काय आहे रे? मला फक्त त्या निखिलचा प्रॉब्लेम आहे बस. हे बघ, मला माणसं ओळखता येतात. तू उगाच मला अक्कल शिकवू नकोस. बाय. अगं, या मुलींना कोण सांगणार की एका मुलाच्या मनात नक्की काय सुरू आहे दुसऱ्या मुलीबद्दल? हे फक्त एक मुलगाच चांगलं ओळखू शकतो. जसं एका मुलीला दुसऱ्या मुलीच्या मनात काय सुरू आहे ते कळतं, तसंच एका मुलाला सुद्धा कळतं. हा, ते माणसं ओळखायला कदाचित चुकू शकतात, नो डाऊट. पण जर तुमचा मित्र, मैत्रीण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून दूर राहायला सांगत असेल तर त्याचं एकदा म्हणणं तरी ऐकून घ्या. तू त्या निखिल सोबत पार्टीला चालली आहेस? हो, चाललीये. तू मला म्हणालास तो निखिल चांगला मुलगा नाहीये, पण काल त्यांनीच मला घरी ड्रॉप केलं रात्री त्याच्या बाईकवरून. सुरुवात अशीच करतात ते, घरी सोडासोडी करून. पण तू कशाला इतका विचार करतोय? एक मिनिट. गौरव, प्रतीक, विशाल यांच्याबद्दल मी कधी विचार करतो? तुला सांगितलंय मी कधी ह्यांच्यापासून दूर राहा म्हणून? मग तू निखिलवर जळतोस का? अगं ते पागल आहेस का? जळू कशाला मी त्याच्यावरती? मी काळजीपोटी बोलते, तुला कळतच नाहीये यार. बरं जा, काय करायचं ते कर. हो, जाणारच आहे मी पार्टीला. यार, बंधन आणि काळजी मधला फरक कळत नाही साधा. मुलगा असो व मुलगी, त्यांच्यावर थोडी जरी बंधनं घातली की स्वतःला खरं प्रूव्ह करण्यासाठी ते चुकीचं पाऊल उचलतात. आणि मग नंतर काय होतं? पश्चाताप. आता शांत राहणार आहेस की काही बोलणार आहेस? सॉरी. सॉरी का? काय झालंय? काल त्या पार्टीमध्ये निखिलने खूप दारू प्यायली होती आणि तो माझ्या... काय केलं त्यांनी तुला? त्याच्या तर नाही, आता... अरे ऐकून तरी घे. तू माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होता पण मी निघाले तिकडून. पण तू बरोबर सांगितलेलंस, तो निखिल चांगला मुलगा नाहीये. मी तरी तुला... ते सोड, तो केस हो. त्यांनी तुला काही केलं तर... नाही, अरे मी थांबलेच नाही तिकडे. पण आता फिट्टूस. हा, आता फिट्टूस. फिट्टूस म्हणजे? तुला आठवते ती नेहा माझ्या आयुष्यात होती आणि तू म्हणालीस की ती नेहा चांगली नाही तुझ्यासाठी, तरी पण मी तिच्या आयुष्यात अडकत गेलो. मग ती जोकर बनलो, माती झाली आयुष्याची. म्हणजे आपण दोघांनी माती खाल्ली. आपल्याला चुकीची माणसं ओळखायला आपली खास लोक मदत करतात. ही दुनिया आता वाईट लोकांनी भरत चालली आहे आणि ह्यात जर का तुम्हाला कोणी वाईट लोक ओळखण्यासाठी मदत करत असेल तर तो नक्कीच तुमचा जिगरी असेल. अशा जिगरीला जपा, कारण तो तुम्हाला चुकीच्या व्यक्तीसोबत मुळीच बघू शकत नाही.